आज आपण बनवत आहे स्पंज डोसा। त्याच्यासाठी 1 वाटी रवा, अर्धी वाटी पोहे, 1 वाटी दही आणि 1 वाटी तांदळाचं पीठ। हे ऑप्शनल आहे, टाकायचं असेल तर टाकू शकता, नाही तर नाही टाकलं तरी पण चालेल। हे सगळं एका भांड्यामध्ये मिक्स करायचं आणि थोडं अर्धा तास भिजत ठेवायचं। स्पंज डोशासाठी जे मिश्रण आपण भिजत घातलं होतं अर्धा तास, बघूया आपलं ते रेडी झालंय का। तर हे सगळं मिश्रण मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे। मीठ घालून घ्या आणि इनो, हे असं मिश्रण तयार होतं। इनो टाकल्यानंतर हे 5 मिनिटं ठेवायचं आणि डोसा करायला घ्यायचा। गॅस फुल ठेवायचा। 2 पळी टाकायचे एका वेळेला। असं स्प्रेड करून घ्यायचं आणि फ्लेम फुल ठेवायची, त्याच्यामुळे हे बबल्स येतात चांगले। आणि मग नंतर असं वाटीमध्ये बटर गरम करून घ्यायचं आणि वरून थोडंसं बटर स्प्रेड करायचं याच्यावर। नंतर फ्लेम कमी करायची आणि चांगला मस्त होऊन द्यायचा। आपला गरम गरम स्पंज डोसा झालेला आहे। हे बघा मस्त लुसलुशीत झाला आहे, कडक झाला आहे मस्त।